आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकरी कर्जमाफी यादी आणि त्याबाबतच्या अनेक प्रश्न यांचे निरसन करणार आहोत. या योजनेबाबत सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. माझं कर्ज माफ होणार का? नवीन जी मध्ये काय बदल झाले आहेत? नियमित कर्ज भरणाऱ्यांना काय मिळणार? आणि आजची ताजी अपडेट काय आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुमच्यात मनात घर करून आहेत. त्याचेच उत्तर आपण आज पाहणार आहोत. आपण या योजनेचा अगदी सुरुवातीपासून त्या आजच्या ताज्या घडामोडीपर्यंत संपूर्ण गोष्टी पाहणार आहोत. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कर्जमाफीसाठी दुसऱ्या कोणालाही एक प्रश्नही विचारण्याची गरज पडणार नाही. तर आता आपण सविस्तर माहिती पाहूया. अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न होते की माझं कर्ज 2,20,000 आहे. मग मला लाभ मिळणार की नाही? तर मित्रांनो, नवीन नुसार जर तुमचे कर्ज 2,00,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला वन टाइम सेटलमेंट म्हणजेच OTS लागू होईल. याचा अर्थ असा की 2,00,000 रुपयांच्या वरची जी काही अतिरिक्त रक्कम असेल, उदाहरणार्थ 20,000, 50,000, ती रक्कम शेतकऱ्याला स्वतः 31 मार्च 2027 पूर्वी आपल्या बँक खात्यात भरावी लागेल. तुम्ही ती वरची रक्कम भरली की सरकार तुमचे राहिलेले 2,00,000 रुपये थेट बँकेला देऊन तुमचे खाते पूर्णपणे झिरो करेल, म्हणजेच नील करेल. अनेकदा काय होते की सरकार कर्जमाफी जाहीर करते, पण पैसे बँकेत जमा व्हायला 6 महिने किंवा वर्ष लागतं. या काळात बँका शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याज चक्रवाढ पद्धतीने लावत असतात. यावर लगाम लावण्यासाठी सरकार विभागाने नवीन मध्ये कठोर नियम केला आहे. 1 एप्रिल 2026 पासून ते प्रत्यक्ष कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईपर्यंत बँकांना थकीत पीक कर्जावर 1 रुपयाही व्याज आकारता येणार नाही. जर कोणत्याही बँकेने व्याज लावले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. शेतकरी बांधवांनो, ही योजना गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे श्रीमंत आणि उत्पन्नाची इतर साधने असणाऱ्या लोकांना यातून वगळण्यात आले आहे. नवीन मध्ये अपात्रतेचे निकष अतिशय कडक करण्यात आले आहेत. ते कोणते तर ते पाहूया. पहिला म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी, दुसरे म्हणजे शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी, तिसरे म्हणजे आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि चौथे म्हणजे 25,000पेक्षा जास्त पेन्शन घेणारे व्यक्ती. तर या योजनेच्या अंमलबजावणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. तर 23 जुलै रोजी गाव पातळीवर आणि बँकांमध्ये काय चालू आहे? सरकारने प्रायोगिक तत्वावर म्हणजेच पायलट रन म्हणून राज्यातील 7 जिल्ह्यांमधील 533 पात्र शेतकऱ्यांची पहिली प्रातिनिधिक यादी जाहीर केली आहे. या शेतकऱ्यांच्या एकूण 2,99,00,000 रुपयांच्या कर्जमाफीला मंजुरी देण्यात आली आहे. अनेक शेतकरी विचारत आहेत की आमच्या गावात अजून यादी कशी आली नाही? तर मित्रांनो, ही पहिली यादी फक्त एक टेस्टिंग आहे. महायुटी पोर्टल आणि बँकांची सिस्टीम एकमेकांशी योग्य रीतीने जोडली गेली आहे की नाही, सॉफ्टवेअरमध्ये काही एरर तर येत नाही ना, हे तपासण्यासाठी हा छोटा गट निवडला गेला आहे. त्यामुळे तुमचे नाव यात नसेल तर अजिबात काळजी करू नका. मुख्य याद्या अजून यायच्या आहेत. ज्या 533 शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आली आहेत, त्यांनी आधार KYC प्रक्रिया आज आणि उद्यामध्ये पूर्ण केली जाईल. त्यानंतर 30 जुलै 2026 पूर्वी या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे थेट पैसे जमा केले जातील. मोबाईलवर SMS येण्यास सुरुवात. सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार बँकांनी शेतकऱ्यांचा जो डेटा पोर्टलवर अपलोड केला आहे, त्यांची छाननी करून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आजपासून मेसेज येईल की आपली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी निवड झाली आहे. अशा स्वरूपाचे SMS जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आपला मोबाईल चेक करत राहा. तसेच बऱ्याचदा काय होतं की आपण पात्र असतो, सरकारने यादीत नावही दिलेलं असतं, पण आपल्याला माहिती नसल्यामुळे किंवा एका छोट्या चुकीमुळे आपले पैसे रखडतात. असे तुमच्यासोबत होऊ नये म्हणून सरकारने नेमून दिलेल्या 10 स्टेप्स प्रक्रिया आजच समजून घ्या आणि ती पूर्ण करा. पहिली म्हणजे ॲग्रिस्टिक शेतकरी नोंदणी. वेळेच्या कर्जमाफीची सर्वात मोठी अट म्हणजे ॲग्रिस्टॅक प्रणालीवर तुमची नोंदणी असणे अनिवार्य आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल कृषी मोहिमेचा हा एक भाग आहे. जर तुम्ही अजूनही नोंदणी केली नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये ॲग्रिस्टॅक फार्मर ID ॲप डाउनलोड करून किंवा तुमच्या गावातील आपले सरकार सेवा केंद्रात म्हणजे CSC सेंटरला जाऊन आपला 712 आधार कार्ड आणि मोबाईल नंबर देऊन ही नोंदणी आजच पूर्ण करा. स्टेप 2 म्हणजे बँक किंवा CSC केंद्रावर यादी तपासणीच्या दिवशी तुमच्या गावात कर्जमाफीची मुख्य यादी जाहीर होईल, ज्याची माहिती तुम्हाला ग्रामपंचायत किंवा चॅनलद्वारे मिळेल. जेव्हा तुम्हाला CSC केंद्रावर किंवा तुमच्या बँकेत जाऊन आपले नाव आणि विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजे स्पेसिफिक ID तपासावा लागेल. स्टेप 3 म्हणजे आधार कार्ड KYC. सर्वात महत्त्वाचे, तुमचे नाव यादीत दिसल्यानंतर तुम्हाला आधार प्रमाणीकरण KYC करावे लागेल. यासाठी तुम्हाला स्वतः आपले सरकार सेवा केंद्रात किंवा बँकेत जावे लागेल. तिथे बायोमेट्रिक मशीनवर अंगठा लावून किंवा आधार लिंक मोबाईलवरील OTP द्वारे तुमचे प्रमाणीकरण पूर्ण होईल. जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर ते काम आजच बँकेत जाऊन करून घ्या, कारण याशिवाय कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा होणार नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, ही होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 बद्दलची अगदी महत्त्वाची माहिती. सरकारने आपली प्रक्रिया सुरू केली आहे. आता गरज आहे ती तुम्ही सतर्क राहण्याची. जशा पुढील मुख्य याद्या जाहीर होतील किंवा अपडेट येईल तशी माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर
प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुनश्च भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.